नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ या शाळेतील शिक्षक। शैक्षणिक वर्ष 2020-21 याला सुरुवात झालेली आहे आणि याही शैक्षणिक वर्षात सुरुवात आपल्याला ऑनलाईन शिक्षणानेच करावी लागत आहे। आता नुकतीच कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली आहे, पण तरीही खबरदारीचा उपाय म्हणून आपण शासनाच्या नियमाप्रमाणे घरी राहूनच अध्ययन करीत आहोत। आज आपण इयत्ता 9वी या वर्गातील मराठी या विषयाची पहिली कविता अभ्यासणार आहोत। कवितेचं नाव आहे वंदे वंदे मातरम। ही कविता देशभक्तीने ओतप्रोत आहे। आपल्या स्वातंत्र्यासाठी जे आपले स्वातंत्र्य सैनिक नेते, ज्या राष्ट्रभक्तांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्या राष्ट्रभक्तांच्या प्रती आदर व्यक्त करणारी ही कविता। ही कविता देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली आहे। या कवितेचा आज आपण अभ्यास करणार आहोत। कवितेचं नावच आहे वंदे वंदे मातरम। वंद्य या शब्दाचा अर्थ होतो वंदनीय आणि वंदे मातरम म्हणजे हे मातृभूमी तुला मी वंदन करतो। वंदे म्हणजे वंदन करणे, मातरम म्हणजे मातृभूमी, असा या शब्दाचा आपल्याला अर्थ या ठिकाणी घेता येईल। ही कविता ग दी माडगुळकर यांनी लिहिलेली आहे। आपण या कवितेच्या माध्यमातून ग दी माडगुळकरांचा परिचय करून ग दी माडगुळकरांचे पूर्ण नाव गजानन दिगंबर माडगुळकर। त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील शेटेफळ या ठिकाणी 1 ऑक्टोबर 1919 रोजी झाला। ग दी माडगुळकर हे विख्यात मराठी कवी व पटकथा संवादक लेखक होते। त्यांना लहानपणापासून लिखाणाची नकला करण्याची आवड होती। 1938 साली ब्रह्मचारी ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीचा आरंभ त्यांनी केला। सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणून त्यांनी काही काळ काम केले। त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहालयातील पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली। खूप लिहावेसे वाटू लागले। त्यांच्या कविता लेखनालाही वेग आला। आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला। भक्त दामाजी, पहिला पाळणा या 1942 सालच्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी ग दी माडगुळकरांना प्राप्त झाली। 1947 साली लोकशाहीर रामजोशी ह्या चित्रपटाची कथा, संवाद, गीते त्यांनी लिहिली। त्यात त्यांनी अभिनयाची भूमिकासुद्धा साकार केली। ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता मिळाली। त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्हीही नात्यांनी माडगुळकर हे मराठी चित्रपटसृष्टीचा भक्कम आधार बनले। गीतकार, कथा संवादकार आणि अभिनेते म्हणून 150हून अधिक मराठी चित्रपटात
तर कथा संवादकार म्हणून 15 हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन ह्या नावाने संग्रहित आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी काही उल्लेखनीय पुस्तके सांगायची झाल्यास जोगिया, 4 संगीतिका, काव्यकथा, गीत रामायण, गीत गोपाल, गीत सौभद्र हे काही काव्य गीतसंग्रह त्यांची प्रसिद्ध आहेत. तर कृष्णाची करंगडी, तुपाचा नंदादीप, चंदनी उदबत्ती हे कथासंग्रह, आकाशाची फळे ही कादंबरी, आत्मचरित्रपर लेखनात मंतरलेले दिवस, अजून गदिमा आणि वाटेवरच्या सावल्या ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. माडगुळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले आहेत. त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला. त्यांना महाराष्ट्र वाल्मिकी ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. आपण ही कविता चालीत लयीत म्हणूया किंवा म्हणण्याचा प्रयत्न करूया. कवितेला मी माझ्या पद्धतीने चाल लावतोय. तुम्ही सुद्धा घरी याच चालीत किंवा तुम्हाला आवडणाऱ्या वेगळ्या सुंदर अशा चांगल्या चालीमध्ये ही कविता म्हणू शकता. प्रत्यक्ष कविता वाचन करूया. सर्व विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तक उघडा आणि पेज क्रमांक 1 काढा. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले. शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले. शस्त्रहीना एक लाभो शस्त्र वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरिला झुंजुनी. ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी. गात यांच्या आरतीचे गीत वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. मित्रांनो, ही कविता आपण जर बघितली तर ही कविता देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या राष्ट्रभक्तांनी, क्रांतिकारकांनी
स्वातंत्र्य सेनानी यांनी आपल्या प्राणाचे हौतात्म्य दिले, प्राणाचे बलिदान दिले, त्यांचं गौरवगीत हे आहे किंवा त्या सर्व राष्ट्रभक्तांचा गौरव करण्यासाठी ग दि माडगूळकर यांनी हे गीत लिहिलेलं आहे. याला सरळ अर्थ आपण जाणून घेऊया. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. वेदमंत्र म्हणजे काय तर प्राचीन काळी ऋषी मुनींनी जे जीवन स्तोत्र रचले त्याला आपण वेदमंत्र असं म्हणतो. तर या वेदांना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, खूपच महत्त्व आहे. आणि या अशा वेदांच्या मंत्रांपेक्षाही आम्हाला आमची मातृभूमी अधिक प्रिय आहे. अशा प्रिय असणाऱ्या मातृभूमीला आम्ही वंदन करतो. या आपल्या भारतभूमीवरती अनेक आक्रमणं झालेली आहेत. त्यात इंग्रजांनी सुद्धा आपल्या भारतावरती आक्रमण करून या ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित केली. आपण सर्वजण जाणतो की 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. पण हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. या भारतभूमीला इंग्रजांच्या गुलामीतून सोडवण्याकरता खूप मोठा स्वातंत्र्य संग्राम या भारतभूमीमध्ये झाला. आणि म्हणून या ठिकाणी कवी म्हणतात, माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. यज्ञ म्हणजे अग्निकुंड, परंतु या ठिकाणी आपल्याला यज्ञ या शब्दाचा अर्थ स्वातंत्र्य संग्राम असा घ्यायचा आहे. आपल्या या भारतामध्ये इंग्रजांच्या तावडीतून या भारतभूमीला सोडवण्याकरता खूप मोठा स्वातंत्र्य संग्राम झाला. आणि या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक ज्ञात अज्ञात लाखो वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. आहुती म्हणजे काय तर आपल्या जीवनाला किंवा आयुष्याला त्यांनी या यज्ञकुंडात अर्पण केलेलं आहे, प्राणार्पण केलेलं आहे. आणि अशा आहुत्यांनी एक मंत्र सिद्ध केला गेला. सिद्ध करणे म्हणजे काय तयार करणे, आणि मंत्र म्हणजे काय तर श्लोक किंवा घोषवाक्य. मग अशा या आहुतींनी जो मंत्र सिद्ध झाला, तयार झाला, तो मंत्र कोणता तर वंदे मातरम. आणि या वंदे मातरम या एका मंत्राने जे मृतांचं राष्ट्र होतं, मृतांचं म्हणजे मेलेल्या शरीरांचं, कलेबरांचं जे राष्ट्र होतं, ते राष्ट्र वंदे मातरम या एका मंत्राने जागृत झाले. आणि जे शस्त्रधारी होते, शस्त्रधारी म्हणजे शस्त्र धारण केलेले, असे कोण तर इंग्रज, अशा या शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतीवादी झुंजले. शस्त्रहीना, शस्त्रहीना म्हणजे काय ज्यांच्याकडे शस्त्र नाही, असे ज्यांच्याकडे शस्त्र नाही अशा शस्त्रहीन लोकांना एक शस्त्र लावलं. कोणतं वंदे मातरम या एका मंत्राचं शस्त्र त्यांना लाभलं. आणि या शस्त्रांनी या वंदे मातरम मंत्राने या मृत असलेल्या लोकांच्या राष्ट्रामध्ये चेतना जागृत झाली. मृत असणारे लोक म्हणजे काय तर आपल्या भारतामध्ये जे भारतीय नागरिक होते त्यांच्यामध्ये जे काही गट तट होते, भेदभाव होते, हेवेदावे होते किंवा जाती धर्मपंथ यांच्या काही भिंती होत्या, या सर्व भिंतींमुळे ते एकत्र येत नव्हते. तर काही लोकांना पारतंत्र्याची जाणीव नव्हती आणि म्हणून
त्यांना मृत शरीराचे असं म्हटलेलं आहे. अशा सर्व लोकांना वंदे मातरम या एका मंत्राने जागृत करून इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य संग्राम उभा राहिला. ज्या राष्ट्रभक्तांनी हा मंत्र निर्माण केला आणि प्रत्यक्षात तो आचरणात आणला, आचरणात आणून इंग्रजांशी झुंज दिली, या झुंजीमध्ये, या लढ्यामध्ये जे राष्ट्रभक्त हुतात्मे झाले, हुतात्मे म्हणजे वीरमरण, त्या वीरमरण प्राप्त झालेल्या सर्व आपल्या राष्ट्रभक्तांना कुठे स्थान मिळालं? स्वर्गलोकात. स्वर्गलोक म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी देवांचा रहिवास असतो अशा ठिकाणी हे लोक स्वर्गलोकी गेले, म्हणजे ते अमर झाले. आणि अशा अमर झालेल्या आपल्या राष्ट्रभक्तांचं गीत आपल्याला गायला आणि वंदे मातरम या मंत्राला पुन्हा सिद्ध करण्यास या ठिकाणी गदी माडगुळकर आपल्याला सांगत आहेत. मी तुम्हाला चालीमध्ये ही कविता आज म्हणून दाखवली. सरळ सोपा अर्थ या कवितेचा आज तुम्हाला सांगितला. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या कवितेत जे कठीण शब्द आज सांगितलेले आहेत ते लिहून देईल, ते पुन्हा सांगेल आणि एक वेळ ही कविता पुन्हा वाचून आणि त्याचा पुन्हा एकदा सरळ अर्थ सांगणार आहे. तुम्ही सुद्धा या कवितेला चालीत, लयीमध्ये आपल्या पद्धतीने गाण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.